नमस्कार मंडळी, कमीत मी टू घरची साफसफाई. बरेच लोक याला अग्री करतील की साफसफाई करणं हे काम नाही तर थेरपी आहे. थेरपी हा वेगळा विषय आहे की ही थेरपी मी जरा अतिच करते. मोठ्या आवाजात गाणी लावून साफसफाई करणं हा एक शास्त्राचा विषय आहे आणि आजपर्यंत सॉल्व्ह न झालेलं कोडं म्हणजे की एवढी धूळ येते कुठून राव अपने आप ही पैदा होती क्या और तुम कितनी भी कोशिश कर लो बनी. दरवेळी सगळं सामान इकडचं तिकडं होणारच आहे. एका गोष्टीचं मला ना जाम कौतुक वाटतं की मी सर्रास मिनिमलिझमला फाट्यावर मारत या एकाच रॅकवरती भरपूर शोच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, पण प्रत्येक गोष्टीची आठवण आहे बरं. जसं या क्यूट भावल्या आम्ही सावंतवाडीवरून आणल्या होत्या. हे रॅन्डम टॉईज ज्याचे आहेत, घोड्यांची आवड म्हणून कलरचे घोडे आणि शो साठी ठेवलेली ही सगळी पुस्तकं, रंगरंगोटीचं साहित्य जे मी कधीच वापरलं नाही. पण सगळ्यात जास्त मजा ना तेव्हा येते जेव्हा कधी काळी हरवलेल्या गोष्टी आणि पैसे अचानक सापडतात. असो, साफसफाई करताना सगळं काम बाजूला ठेवून हे उद्योग करणं इज कंपल्सरी. टीव्हीवर गाणं लागलंय, मेरे प्यार का रस जरा चिकणं ओई मखणा, पण इथे ही मखणा सध्या धूळ खाते. एवढं काम करून पण माझ्यातली सुपर वुमन म्हणाली वाय टू सेटल फॉर लेस. मी किचन पण क्लीन करायला घेतलं आणि अचानक मग मला आठवलं की आय एम इन माय 30s. मग काय, देर इज नो गोईंग बॅक. आणि सगळं झालं की मस्त स्वतःला हे असं नटवायचं आणि शायनिंग मारायची. आता आय नो एका रात्री ते परत सगळं विस्कटणार आहे, बट इट्स ऑल वर्थ. मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे कोणत्या क्लिनिंग हॅक्स आहेत का, किंवा तुम्ही सफाई करताना हे असे उद्योग करता का. ओके, बाय.